नमस्कार, मी अतुल पिंगळे, मराठी एकीकरण समिती ठाणे शहर अध्यक्ष. आज मुंबई उच्च न्यायालयाची एक परीक्षा झाली, ज्यामध्ये 8 क्रमांकाचा प्रश्न होता. प्रश्न असा आहे की भारताची राष्ट्रभाषा कोणती? पर्याय होते मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू. भारताला राष्ट्रभाषा झाली कधी? अनुच्छेद 343 सांगतो, सर्व भाषा ह्या समान आहेत. हिंदी आणि इंग्रजी ही फक्त व्यवहाराची भाषा आहे. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. असं असतानाही उच्च न्यायालयासारखी, जिथे लोकांना न्यायाची अपेक्षा असते, जिथून न्याय मिळतो, अशी एक संस्था, हे न्यायालय त्यांच्या परीक्षेमध्ये भारताची राष्ट्रभाषा कोणती हा प्रश्न विचारू कसा शकते? आत्ता संपूर्ण देशभरात एक वाद चालू आहे. महाराष्ट्रातही वाद चालू आहे. हिंदी, मराठी. दाक्षिणात्य राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आधीपासूनच सुरू आहे की आम्ही हिंदीची जबरदस्ती सहन करणार नाही. त्याच्यामध्ये मुंबईचे उच्च न्यायालय असा प्रश्न विचारून नक्की काय साध्य करू पाहते? न्यायालयाला एवढं माहिती नसावं? मराठी एकीकरण समिती हा जो कोणी प्रकार केला आहे, ह्याच्यावरती चौकशी व्हावी व कारवाई करावी, ही मराठी एकीकरण समिती मागणी करते. आणि त्याबाबत आम्ही राज्यपालांनासुद्धा आणि धर्मदाय आयुक्त ह्यांनासुद्धा पत्र देणार आहोत. लवकरात लवकर ह्याची चौकशी होऊन आणि हा प्रश्न बाद करून त्याचे मार्क सर्वांना द्यावेत, ही मागणी मराठी एकीकरण समिती करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.